नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पदे असणार आहेत, काय लागणारी पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ती पदभरती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. कंत्राटी पद्धतीवर ही भरती होणार आहे. कंत्राटी स्वरूपाचा जो काही कार्यकाळ असणार आहे तो 11 महिन्यांचा कार्यकाळ इथे राहणार आहे. त्यासाठी यामध्ये वेगवेगळी 4 पदे असणार आहेत. त्यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं जे पद आहे ते असणार आहे ऑपरेशन सुपरवायझर वॉटर प्रोजेक्ट. हे पहिलं पद असणार आहे. एकूण ज्या जागा असणार आहेत इथे बघू शकता, एक जागा इथे असणार आहे. एज लिमिट कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40 एज लिमिट इथे राहणार आहे. पगार जो असणार आहे तो असणार आहे 30,000 रुपये पर मंथ इतका सॅलरी तुम्हाला राहणार आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, डिप्लोमा झाला असेल तुमचा कशामध्ये किंवा 12th पास कॅन्डिडेट ह्यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग विथ ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचा कोणताही प्रोजेक्ट असला किंवा ड्रिंकिंग वॉटरचा कोणत्याही एका प्रोजेक्टचं तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. इथे त्यांनी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी मेन्शन केली आहे प्रत्येक पोस्टची, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे वाईल्ड लाईफ इम्प्रेशनिस्ट. त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी 1 राहणार आहे. एज लिमिट सेम 18 ते 40. त्याचबरोबर पगार जो असणार आहे तो असणार आहे 25,000 रुपये पर मंथ. यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एनी ग्रॅज्युएट कोणतीही डिग्री असेल तुमच्याकडे तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. पण तुम्हाला त्याचबरोबर शुड बी एबल टू मिमिक द साऊंड्स बिहेवियर ऑफ वाईल्ड लाईफ ॲनिमल्स अँड बर्ड्स इथे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला कोणती पदवी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज काढता येणे इथे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते असणार आहे व्हिज्युअल डिझायनर. एक जागा असणार आहे. एज लिमिट 18 ते 40 इथे लागणार आहे. पगार जो असणार आहे 40,000 रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे. त्याचबरोबर इथे पात्रता बघू शकता, डिग्री इन डिझाईन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ही तुम्हाला इथे लागणार आहे. मास्टरी इन डिझाईन टूल्स लाईक ॲडोब क्रिएटिव्ह सूट हे तुम्हाला इथे लागणार आहे किंवा स्केच इथे तुम्हाला लागणार आहे. एक्सपिरियन्ससाठी मेन्शन केलं आहे एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑन गव्हर्नमेंट प्रोजेक्टवरती तुमचं एक्सपिरियन्स इथे असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर शेवटचे ते पद असणार आहे ते असणार आहे GIS एक्सपर्ट. एक जागा असणार आहे. एज लिमिट 18 ते 40, 40,000 रुपये पर मंथ इतका पगार राहणार आहे. पात्रता लागणार आहे बॅचलर डिग्री इन जिओग्राफी किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा कम्प्युटर सायन्समध्ये तुमची बॅचलर डिग्री झाली असेल तुम्ही ते पात्र असणार आहात. त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS म्हणजे सॉफ्टवेअर लाईक तुम्हाला हे सॉफ्टवेअर येणे ArcGIS, त्याचबरोबर QGIS किंवा सिमिलर टूल येणे इथे गरजेचं असणार आहे. नॉलेज ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्निक्स अँड सॅटेलाईट इमेजनरी ॲनालिसिस हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे किंवा तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा अर्ज करू शकता. इथे ईमेलचा सुद्धा ऑप्शन त्यांनी मेन्शन केला आहे. ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा जो काही ॲड्रेस त्यांनी इथे मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही ही जी ईमेल ID दिली आहे ह्या ईमेल ID वरती सुद्धा अर्ज करू शकता. अर्जाचा नमुना त्यांनी खाली मेन्शन केला आहे, ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याचबरोबर तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे इथे बघू शकता. कंत्राटी पदाकरिता आलेल्या आवेदन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष चाचणी परीक्षा स्किल टेस्ट तुमची यामध्ये होणार आहे. स्किल टेस्ट नंतर तुमची एक वैयक्तिक मुलाखत होईल. त्यानंतर तुमचं सिलेक्शन इथे असणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जे काही मुलाखत होईल तुमची त्याची माहिती तुम्हाला कॉल करून किंवा तुमच्या मेलद्वारे तुम्हाला कळवली जाणार आहे. त्याचबरोबर आता अर्जाचा नमुना बघूया आपण. अर्जाचा जो काही नमुना असणार आहे तो हा असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म. ह्याच ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट घेऊन संपूर्णपणे फिल करा आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती प्रोव्हाइड करायचं आहे. अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे, तुम्हाला 16 मे 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.